नमस्कार. विदिशा विजय मंच आणि पुणे दुर्घटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलनात मी ममता क्षेमकल्याणी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर सुनीताबाई इतक्या काटेकोर स्वभावाच्या, त्यामुळे आम्ही पण ठरवलं होतं की 9:30 डॉट कार्यक्रम सुरू करू, पण थोड्याशा तांत्रिक अडचणींमुळे सुनीताबाईंची क्षमा मागून सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन होणारच आहे, पण तत्पूर्वी आपण अशा काही बंदिशींचा आस्वाद घेणार आहोत ज्या बंदिशी सुनीताबाईंच्या आवडीच्या होत्या आणि ज्या बंदिशी स्वतः पंडित सत्यशील देशपांडे सुनीताबाईंच्या बाईंसाठी खास ऐकवत असत. अशा या मैफिलींमधल्या काही बंदिशी आणि त्यानिमित्त पंडित सत्यशील देशपांडे यांच्या सुनीताबाईंविषयीच्या काही आठवणी आपण आज ऐकणार आहोत. मी पंडित सत्यशील देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर या. आम्हा कोणाची संस्था नसून ही लोकांची संस्था आहे असं आम्ही कायम म्हणतो. त्यामुळेच खूप सारे पदाधिकारी विश्वस्त असं काहीही न ठेवता आम्ही हे काम तुमच्या सगळ्या सहकार्याने पुढे नेत आहोत. त्यामुळे बरेच वेळा असं होऊ शकतं की प्रेक्षकांमधल्या ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही सांगू की कृपया आपल्या हस्ते एखादा सत्कार होईल. त्याची सुरुवात आपण आत्ताच करणार आहोत. ज्येष्ठ गायिका निर्मलाताई कोपटे यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया पंडित सत्यशील देशपांडे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि त्या आनंदाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच आम्ही हक्कानं तुमचं नाव घेऊन तुम्हाला इथे बोलवणार आहोत. मनापासून धन्यवाद. सत्यशीलांशी आत्ताच बोलताना आणि खरे काल परवापासून बोलताना आमच्या लक्षात असं आलंय की सुनीताबाईंच्या आवडत्या बंदिशी अशी आठवण न करता सुनीताबाईंच्या आवडती गाणी असतील, सुनीताबाईंच्या आवडत्या कविता असतील, गुणगुणण्याजोग्या असतील, त्या अनेक कवितांच्या साहाय्याने ते बोलणार आहेत. बंदिशी गाणार नाही. तर त्या प्रकारे आपण हा कार्यक्रम ऐकणार आणि अनुभवणार आहोत. खरं त्यांच्याकडून अनुभवण्याजोगं पुष्कळ आहे. तर ते बंदिशी गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, एवढं फक्त तुम्हाला त्यांच्याशी गप्पांमधून जे लक्षात आलं ते सांगते. नमस्ते. ज्येष्ठ असण्याचे काही फायदे असतात, म्हणून आज ज्येष्ठ व्यक्तीचा सन्मान, ज्येष्ठ मी व्यक्ती, श्रेष्ठ व्यक्तीचा सन्मान मला करण्याची संधी आली. धन्यवाद. आताच अरुणाताईंनी कार्यक्रमाविषयीची स्पष्टता केली त्याबद्दल धन्यवाद. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की संमेलनाच्या अध्यक्षा स्वतः किती छान मोकळेपणाने या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झाले. इथे कुठेही औपचारिकता हा विषय नसतो आणि अशा या अनौपचारिक मैत्रीत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला पंडित सत्यशील देशपांडे नाव ऐकलं की अर्थात आपल्या सगळ्यांना आठवतं झुंडे ना बोले, लेखिन चित्रपट. पण आज वेगळ्या धाटणीचं आपल्याला सादरीकरण या निमित्तानं ऐकायला मिळतं. मी पंडितजींना विनंती करते की आपण कृपया आपलं सादरीकरण सुरू करा. नमस्कार उपस्थित रसिक हो. मला खरं म्हणजे जेव्हापासून जळूकरांनी आणि क्षेमकल्याणांनी बोलवलं तेव्हापासून व्यंकटेश मांडोळकरांची एक गोष्ट आहे उपरा नावाची. तसं मला उपरा वाटते की मी एकतर गायक म्हणून माझ्यासमोर पेटी ठेवली आहे आणि बोलायचं आहे सुनीताबाईंसारख्या बहुरंगी पण तितक्याशा सांगीतिक नसलेल्या व्यक्तीबरोबर. पण संस्मरणं खूप आहेत आणि माझं काय झालं, माझ्या वडिलांचा आणि त्यांचा फार प्रदीर्घ स्नेह होता. माझे वडील या दाम्पत्यापेक्षा 20-25 वर्षांनी मोठेच होते आणि त्याकडे त्यांचा एक मायेचा हात या दोघांच्यावर होता. त्या काळी ते लोक काही महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व वगैरे झालेलं नाही. आपल्याकडे नेमिणाऱ्यातले असे होते आणि पुलंची तेव्हाची स्थिती, मानसिक स्थिती की मी काय करू, मी कारण सिनेमाच्या क्षेत्राला ते वैतागले होते, कंटाळले होते. सरकारी नोकरी त्यांना करवत नव्हती. अष्टोपैलत तो अंगात होतं. मग मी नाटककार होऊ का नट होऊ का संगीत दिग्दर्शक होऊ. माझ्या वडिलांनी मला त्याला सुचवलं की तू पेटीवादक हो. साथ करणारे पुष्कळ झाले पण गोविंदराव टेंबेंच्या नंतर सोलो वादक आणि संगीत दिग्दर्शक असे कोणी झाले नव्हते. आणि ते रेडिओच्या नोकरीतून संध्याकाळी असे आमच्याकडे आठवड्यात 3-4 वेळा तरी यायचे. बऱ्याच वेळा मुलांचा मुक्कामी असायचा आणि मग तेव्हा 8-8:30 वाजता जेवण झाली की पुलंच्या गप्पांचा भट रंगायचा. सुनीताबाई असायची
त्याचे अनेक संस्कार माझ्यावर झाले. आणि जसं ती रामूभैया दात्यांची कविता आहे, आपल्या भिन्न कर्णिकरांची कविता आहे रामूभैया दात्यांच्यावर, की रामूभैया दाते तन्मय झाले की एखाद्या गोष्टीत इतकं तन्मय व्हायची की सगळं सर्वस्व त्या क्षणाला किंवा त्या घटनेला अर्पण करायला तयार असायचे. उर्दू शायरीचा तो करणं परवाने के मकसद क्षमा पर मर मिटना ही होतं. नुसता भोवती तो टाइमपास करत नाही जसे आजकालचे रोमिओ करतात. तर मग पुलंदाने सांगितलं होतं की त्यांनी सुरेश भटांच्या प्रस्तावनेत दिलं होतं की गझल हे वृत्त नसून वृत्ती आहे. तर मी म्हणलं होतं की ही वृत्ती बरीचशी त्यांच्या धर्मातून आलेली आहे. जिहाद करणं हा जो भाग आहे म्हणजे त्याच्याकडे सर्वस्व देणं. म्हणून आपल्याकडे काय बालकवी किंवा माधवराव पटवर्धनांनी काही आत्महत्येचे विचार आणले नाही, आत्मसमर्पणाचे विचार आणले नाही. ते आपले झुरत बसले प्रयत्न करते, मवाळ होते, जहाल नव्हते. तर तसे ते गुळाच्या गणपतीमध्ये जसं त्या कॅरेक्टरचं चित्रण आहे की तो त्या कागदाच्या पुढ्यावर जे काय असेल साहित्य छापलेलं त्या भावविश्वास जातो. तो क्षणात तो कोणीतरी सैनिक होतो, क्षणात तो संत होतो. तर ते कुठल्या तरी फॉरेनच्या याच्यावर ते नाव आता मला आठवत नाही, पण प्रत्यक्षात पुरं तसेच होते. ते कुणाना तरी भारावले असायचे. कधी विनोबा, कधी कवी अनिल माडगुळकर विशेषतः, कधी बाबा आमटे, कधी बालगंधर्व, कधी कुमारजी. आणि ते इतकं रसाळ त्यांच्या गुणवर्णनं त्यांची करायची की आपण त्या व्यक्तींच्या प्रेमात पडावं. कधी कधी कोणाच्या तरी ढोंगी वर्तणुकीची किंवा वागणुकीचा बुरखा फाट त्या अगदी त्यांना सुरसुरी यायची ते फाटण्याची. पण ते मगाशी म्हणालो करंदीकरांची कविता आहे रामूभैया दात्यांच्यावर, सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी. यार काय सांगू तुम्हाला मला, सारे तिचेच होते सारे तिच्यासाठी, आम्हीही त्यात कुठे कशा असं बोलला असं खाजगीत म्हणायचं. तसं मी आपलं तिथे होतो, या सगळ्या घटना घडत होत्या तेव्हा होतो. आणि आज या वास्तूत बसल्यावर मलाही एहसास झालाय की ह्या सगळ्या काही ऐतिहासिक सत्तेत माझ्या तोंडातून प्रकट होणार आहे. कारण इतका जुना इतिहास झाला. तर एकदा तर त्या काळी मला आठवत आहे ते माडगुळकरांच्या मुळे फार हरवलेलं होतं. कारण चित्रपट व्यवसायात सुद्धा माडगुळकर त्यांच्या जवळ होते. आणि पुलंनी इतकी त्याच्यात कुरघोडी केली होती, म्हणजे कथा, पटकथा, संगीत दिग्दर्शन, अभिनय, की हा आमची पाला आता उठवणार की काय अशी चिंता माडगुळकरांनी खाजगीत व्यक्त करून दाखवली होती. सबकुल देशपांडे. पण त्यांच्या काय काही ओळी ज्या त्या पती पत्नींना आवडायच्या त्या माझ्या डोक्यात अजूनही वास करू नये. एक त्यातली गोष्ट एकच ओळ होती, ती विरहिणी पोळलेली आहे विरहानी, आणि ती म्हणते काजवा उगा लावितो दिवा. बस एवढंच, काजवा उगा लावितो दिवा. तर तिला त्याचा त्रास होतो, हा कशाला उगीच दिवा लावतो, शांत प्रकाश येईल असं तरी बसावं, म्हणजे सगळं वातावरण संथर आहे. नंतर त्यांची सिनेमातली गाणी, मी पाऊले पाहते दारात थांबलेली, ये अंगणात छाया आधीच लांबलेली. किंवा ते त्या कड्या कुरकुरतात बघा, खेड्यामधले धडकवणार, आठवणीच्या आधी जाते तिथे मन. काय चाललंय नाही तिकडे काहीतरी व्यवस्था. आठवणीच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामध्ये धडकवणार, झोपाळ्यावर अभंग कातर आणि राहती कड्या कुरकुरू. असे ते परपाठीतले नसलेले शब्द माडगुळकर किती छान आणायचे असं त्यांचं वर्णन झालं. नंतर एक कविता त्या दोघांना फार आवडायची, विशेषतः सुनीताबाईंना. एकतर काय, सुनीताबाईंचा विचार मला आयसोलेशननी करता येत नाही. मी जेव्हा भेटलो होतो त्या या पती पत्नींनाच भेटलो. एक त्यांची जत्रेवरची कविता होती,
मला वाटतं ती कुठल्या तरी चित्रपटाकरता दिलेली असावी आणि तो चित्रपट पुढे झाला नाही बस. जत्रेची रात्री अशी ती कविता आहे. त्याला आवडी म्हणायला काय म्हणाल? डफते म्हणायची गरमचा हली कडाळून काढली पुढे सवगाड्या सवगडी. डफते म्हणायची गरमचा हली कडाळून कातडी पुढे सवगाड्या सवगडी. शीळ चढवणी केली त्याने कल्लोळावर कळी. पोचला शिगेला श्रोत्यांचा अनविस्मय. वाजले चाळ अन तालावर धकटे. लचकत येई छोकरी छेलाटी गुलछडी. अंगलट भुवई समवाकडी. आणि श्रोत्यांची स्थिती, कुणी कानावरच्या खडीत बसले दडून, कुणी ओठ चावले आपोलेच कडकडून. खमिजावरी तो कोणी ठसवली तिच्या चोळीची खडी. आणि शेवटी मांडोकर म्हणतात, कुणी कातरेली काकडी. अगदी म्हणजे उपासाला खिचडी बरोबर करतात तसा पदार्थ त्यांनी इथे कुठे आणला, पण त्या दोघांना फार आवडायचं. आता काकडी कोचवतात किंवा किसतात. आता मला वाटतं की अगदी चिरली भाजी आंबाडी असं करण्यापेक्षा मांडोकरांनी काकडी करणार किंवा मी असं तर म्हटलं होतं, कुणीतरी पोटात तिला सहज फिरविली अंगठी. हे जास्त चांगलं झालं असतं. पण मला असं आम्ही काय त्याला म्हणतात परपोष्ट असणारा एक बाळगुळ आहे. इतर कोणी छान लिहिले की ते आणि छान करता येईल असं मला घरी बसल्या उगीच होतं. मूळ कविता त्या माणसाने लिहिलेली असते. तर कोणी फिरवली सहज अंगठी हे चांगलं आहे. अगदी काकडी पण तेव्हा काकडी आली कुठून नाही का, पण हे त्यांना फार आवडायचं. अनिलांच्या कवितांनी ते फार फाटायला होते. पुलंनी त्यांच्या मोदीच्या काळात. इको कमी करा ना. हा बंद आहे का? हां 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 हां. हो पण मी पारवा नाही ना. ना बया त्यांचे ऐकता घुमतो ग पारवा, आई मला नेसव शालू नवा. असा मराठी कवितेत पारवा आलेला आहे. तर पुलंनी त्यांच्या उमेदीच्या काळात अनिलांच्याच कविता गेल्यात. गगनी उगवला सायंतारा, बाई या पावसानं. मी इथे 2 कविता वाचणार आहे. एक मला वाटतं सुनीताबाईंना जरा त्या जवळ नेणारी आहे आणि दुसरी माझ्या जवळ नेणारी आहे. त्यातली पहिली कविता आहे अनिलांची आहे. ही अनिल आणि सुनीताबाई यांचं एक वेगळंच नातं होतं. एकतर मिसेस देशमुख आणि अनिल हे साडू आणि ते माहेरच्या दोघांच्या बायका जयवंत, म्हणजे कुसुमावती आणि लीनाताई. तर म्हणजे अनिलांच्या बाजूचे हे 4 सवंगडी आणि पुलं एकटे असं थोडंसं ते असायचं. आणि ती लिहिलेली आहे कविता अनिलांनी, ओढ. हां, त्याच्यावरती गंमत सांगतो. ते सुनीताबाई त्यांचा कल कसा होता की कुमारजींनी जेव्हा जरा मध्यम दे जरा हे किती खुर्ची ही पुढं गर निबनी सागर निजा अचानक गाठ पडे अचानक भलत्या वेळी भलत्या वेळी भलत्या वेळी भलत्या
वेळी असता मन भलतीच कडे आज अचानक. ही चाल तेव्हा महाराष्ट्रात फार लोकप्रिय झाली होती. त्याच्या मागे अजूनही रुसूनी आहे. तर अनिल काय म्हणाले की याच्यात बाबा ती काही आमच्या म्हणण्याची मजा नाही. आम्हाला कुठे एवढं गाणं गाता येतं, इतक्या हरकती, आमचा कुठे असा स्वर लागतो, पण आमच्या म्हणण्यातली मजा नाही. तुम्ही त्यांना म्हटलं कसं तुम्ही म्हणता आप्पा, त्यांचा माझा स्नेह होता, आता कोणाला विश्वास स्नेह वाटणार नाही. तर ते म्हणले त्याचं काय आहे, ते चला च म्हणायचे बरं का, थोडे वराळातली तिकडची विदर्भातले असल्यामुळे न ते ऐकली नाही काय आमची कविता, असं त्यांचा वरचा आवाज होता. आज अचानक, आज अचानक नाही, कसं त्यांचं आज अचानक गाठ पडे, आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी भलत्या मेळी, भलत्या वेळी भलत्या मेळी, सदा असा संकोच नडे, निसटून जाई संधीचा क्षण, सदा असा संकोच नडे. त्यामुळे त्यांना जगन्नाथ दिन दिंदा हे काही सुनीताबाईंना आणि अनिलांना पटलं नव्हतं. पण आता कुमारला कसं बोलायचं असं त्यांचं म्हणणं होतं. पण ही त्यांची ओढ नावाची जी कविता आहे ही सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्वाला जरा साजेशी आहे असं मला वाटतं. याला कुमारजींनी चाल लावण्याचा एक प्रयत्न केला होता. मोड तुझी लपवून ठेवीन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी, पण ते अर्धवट राहिलं. पण ती कविता अशी आहे, ओढ तुझी लपवून ठेवीन मी, मीन कधी वातायनी बसुनी, वाट तुझी पाहीन न्याहळीत, मीन कधी वातायनी बसुनी, वाट तुझी पाहीन न्याहळीत, सांज वात उजळून अंधारी, उगीच स्नेह नच जाळीत राहीन, ओळखीची जर पारख असली तरच तुझ्या सन्निध येईन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी. हे बघा सुनीताई म्हणजे स्वभावाशी थोड्याचे धागेदोरे जवळ जातात. मी तुझं मीनच दृष्टी तुझला पाहून कावरी बावरी होऊ देईन, धडधड हृदयाची थांबवणी घेईन मी मजला संभाळून, अंतरीचा मधुभाव कधीही न तुझला सुचविन कळू देईन मी. तर मी असं म्हणतो, अंतरीचा मधुभाव कधीही नकुणा मी कळू देईन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी, मजला जरी कळते माझे मन, तुझे न अजूनही जाणवते पण, तुझे वेगळेपण मजसाठीन, तोवरी मीही जनसाधारण, प्रकाश जोवरी निश्चित न दिसे, अंधारच पाहित राहीन मी, ओढ तुझी लपवून ठेवीन मी. अनिलांचंच लिहिलेलं आहे. आणि दुसरी एक माझ्यावर कविता आहे, अनिलांचीच आहे, दशपदीमधली आहे. पण त्यांनी मला 1967 साली ही 2 लिहून दिली होती. आणि त्यांनी 2 कविता लिहून दिल्या होत्या, त्याच्याबद्दल सांगतो नंतर. मी आता अनिलांचं म्हणण्याची स्टाईल, त्यांनी एकतर त्यांना जुनी आर्यगणवृत्त आणि मात्रागणवृत्त जोशी त्याच्या जे तरन्नुम असते ना त्याच्यासकट त्यांना पाठ होत्या. त्याचं 1.5-2 तासाचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या मुक्तछंदाला एक वजन आहे. सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या, की झड घालून प्राण द्यावे पतंगाने, असे तेज कुठेच नाही. याला एक वजन आहे. असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा,
बऱ्याचशा नवकवींच्या मीटरमध्ये न लिहिण्याच्या प्रतिभेला त्यांचा तो जुना अभ्यास नाही एवढंच जाणवतं. तसं मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले, मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले, इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले. कवितेचं शीर्षक काय झाले. खूप लिहिल्या असत्या तर असते काय खूप झाले, म्हटले असते कोणी केव्हा पुढे काय खूप झाले. 4-2 आवडत राहतील हेही काय कमी झाले, बाकीच्यात शोधत राहाल तेही काय कमी झाले. होऊन गेले थोर कवी, आज फोटो लावलेले आहेत सगळीकडे, होऊन गेलेले थोर कवी त्यांचे काय पुढे झाले. तेच माझे असते तेच माझे आज आहे असते जे काय पुढे झाले. कधी सहज दाद दिलीत एवढे मात्र बरे झाले, कधी सहज दाद दिलीत एवढे मात्र बरे झाले. तुमचे आमचे नाते निदान तेवढ्यापुरते खरे झाले. तसा काय माझ्या सांगीत किंवा काव्यात्मक वासना काय फार तीव्र आणि समाजघातक तर निश्चित नाही आहेत. मी आपल्यात मस्त असतो आणि मी खुशीत आहे. आप्पासाहेब तसेच होते. पण सुनीताबाईंना बरं का गाणं ऐकणं हे उरकून टाकण्याची गोष्ट होती आणि त्यातल्या विशेषतः शब्दार्थात काही गल्लत असेल, थोडंसं मागे पुढे असेल. आणि आमच्या शास्त्रीय संगीत हे शब्दप्रधान संगीत नाही आहे. गवई जे लोक होते त्यांचं बहुतेक वास्तव्य रेड लाईट एरियामध्ये असायचं किंवा जॉईंट फॅमिलीजमध्ये असायचं. त्यांना कोणी बाहेरच्या ज्ञातीमधले लोक मध्ये ज्ञातींशी त्यांचा रोटीबेटीचा व्यवहार होत नसे. त्यामुळे जर अब्दुल करीम पाहिले तर त्यांचे चचा रजबल्ली असतात, रजबचे भांजे बंदे अल्ली असतात. अल्लादिया खा हे अजमत हुसेनचे मामूजान असतात. ते सगळे एका याच्यातले लोक आहेत, कारण त्याच्यामुळे त्यांचं त्या जॉईंट फॅमिलीच्या बाहेर शिक्षण झालेलं नव्हतं. म्हणून सास ननद आणि सोतन त्यातली सास ननद ही जात असते ही फार लाईट स्लीपर असते. जरा त्यांनी पायल घालावी म्हणून ती कपाटातनं काढण्याच्या अगोदर या जागा व्हायच्या. इतकी टेलिपॅथी होती की कशी आपल्या प्रियकराकडे जाते. त्यामुळे तेच विषय आले. तर ते विषय नसलेल्या पण कुमारजी काय म्हणायचे की बंदिशीमध्ये सिच्युएशन चांगली पाहिजे, शब्द कमी, कारण एकतरी शब्दप्रधान गायकी नाही. तर तशा अर्थाच्या बंदिशी सुनीताबाईंना आवडायच्या. पण त्या गाणं ऐकायच्या तिथे थोडेफार शब्द ऐकायच्या. तर एकदा काय झालं, त्यांच्याकडे कुमारजी राहिले होते मला उमगलेले बालगंधर्वांची रिहर्सल करायला आणि ते फार छान गात होते. म्हणजे बालगंधर्वांचे एक सौंदर्यशास्त्राची होलसेल एजन्सी पुलंनी महाराष्ट्रापुरती घेतली होती की बालगंधर्व जाणतो तुम्हीच. पण कुमारजी हे लोक ज्या पद्धतीनं बालगंधर्वांवर प्रेम करत होते, त्यांच्या गाण्याचा आस्वाद घेत होते, त्याच्या अगदी विपरीत कुमारजींचा हे होता. तर तो काय, तर त्या काय सुनीताबाई काय म्हणायच्या की ते कुमारजी गाताना स्वकुल तारक सुखा सुता त्याच्यामध्ये नेहमी अंतर्यात सुकविला नच जनकन माथा म्हणायचे. कारण गायकांना काय असतात, हवे तिथे मृदुणे, हवे तिथे कठोर उच्चार सांगितलिक एक्सप्रेशन करता हवे असतात. म्हणून महाप्राण उच्चारातच सहसा शिव्या असतात. तसं ते प फ भ असे आले महाप्राण उच्चार की वझीभावांसारखा ज्यांना माझ्या इतकी बडबड करता येत नसे असे गायक सुद्धा त्याचा बरोबर आघाताकरता उपयोग करून घेतात. तर त्या थचा तिकडे त्यांच्याकडे करता सांगितिक अर्थ होता. हां, तर ते कुमारजींनी मला उमगलेले बालगंधर्व हे बालगंधर्वांसारखं शुद्ध उच्चारण करण्याकरता केलंच नव्हतं किंवा नाही त्यांच्यासारखं नऊवारी साडी उभी नेसून उभं राहण्याकरता केलं होतं. तर त्या HMVने जेव्हा ती रेकॉर्ड काढली तेव्हा त्यांनी माझ्याकडून ब्लर लिहून गेलं होतं. त्याच्यात मी कुमारजींची भूमिका सांगतो जी सुनीताबाईंना मान्य नव्हती. निलेश यार इकडे जरा.
हाय सृजन मॅडम. हे थोडंसं किती 25 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि मला वाटतं तेव्हा मी ते लिहिताना मला जणू काय मी V.S. खांडेकरचं आहे असं मला वाटलं होतं. मराठी संगीत नाटक हे महाराष्ट्राचे जागतिक रंगभूमीला योगदान मानले गेले आहे असं अलकाजी म्हणायचे बरं का. उत्तम कथानक, काव्य, संगीत, संवाद आणि अभिनयाच्या या पंचांगात बालगंधर्व नावाचा शुभयोग 50हून जास्त वर्षे मराठी रंगभूमीच्या कुंडलीत वास्तव्य करून होता. आबालवृद्धांना, जाणकारांना, अजाणांना बालगंधर्वांच्या संगीताने मोहून घेतले. बालगंधर्वांच्या उपजत गानगुणांना आणि अभिनय गुणांना भास्करबुवा बखल्यांसारख्या चौमुखी गवयाने सुसंस्कारित केले होते आणि नाट्यसंगीतात अभिजात गायकीचे तूच जरा इथे बस अभिजात गायकीचे संस्कार केले होते. त्यांच्या स्वयंभू अष्टपैलुत्वाच्या छायेत, बालगंधर्वांच्या स्वयंभू अष्टपैलुत्वाच्या छायेत त्यांच्या गानगुणाचं रोपटं डवरलं पण त्याचा वटवृक्ष झाला नाही. ते नऊवारी साडी काढून आणि भामिनीची ती वनमाला ती त्या भूमिकेतून तिला बाहेर काढून जर 2 तंबुरात बसवली असती तर त्यांनी त्या सांगीतिक शक्यता कशा उलगडून दाखवल्या असत्या. आपल्या गानगुणांना, भास्करबुवांकडून संस्कारित झालेल्या गानगुणांना गुण बालगंधर्वांच्याकडून स्वतःच दुर्लक्षित झाले. म्हणून ते सुजा नकसा म्हणायचे, कारण तिथे ते वजन आहे. फुला से जसं ते सुनीताबाईंना फार खटकायचं. शेवटी भाई पुलिता म्हणजे पुलिता तू शांत बस, त्याचा हेतू वेगळा आहे. त्याचा मराठी भाषेचं शुद्धीकरण हा त्याचा हेतू नव्हता. तो शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींचं शुद्धीकरणाचा असफल प्रयोग नचिकेळकरांनी 60 वर्षापूर्वी करून तो असफली झालेला आहे. काही परिणाम झाला नाही कोणावर, ते तू सोडून दे. पण परवा एक वसंतराव देशपांडेंचे कुमारजींपेक्षाही प्रतिभावान गुरु त्यांच्याहून प्रतिभावान असलेल्या शिष्येला अनिलांचं गाणं शिकवत होते. कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको आपुला गळा. तर ते शिकवत होते, कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको, सुकवू नको आपुला गळा. आता इथे सुनीताबाई चिडले असतं तर ते बरोबर होतं. तर गाण्याला स्वरात गुंगून राहण्याचं किंवा त्या रुंजी घालणाऱ्या स्वरांवर आपल्या मनाचे तंबोरे जुळवण्याची एक हौस लागते. आपण त्या जमान्यात जायला लागतं. तसा तो पिंड सुनीताबाईंचा नव्हता. आता बघा, एकदा त्याने कुमारजी ऐकत होते, सकाळची वेळ होती, आमच्या बाळकेश्वरचीच गोष्ट. आता असे थोडीचे स्वर लागले ते लागतात, त्याची काही खात्री नसते. पण ते स्वर लागल्यावर ते बरेच काही सांगून जातात. तसं पुलंची तंद्री लागली, पुलं दात द्यायला लागले. धनी जा रे ग रे तंबोराड रे ग रे जा रे गा राम ग रे जा रे गा मा धनी आणि कुमारजीने सुरू केलं, पूछो काय मोसे. अरे विचारतोस काय आज? पूछो काय मोसे, मोसे रे पूछो काय मोसे, मोसे रे आज शुभ दिन है राजन, आज शुभ दिन है राजन, बन में जा रे तू लेता जो रे पूछो काय मोसे. सुनीताबाई थांबून म्हणल्या, अरे पण काय आणायला सांगतोयस कुमार?
वनात जाऊन का कंदमुळं आणायची आहे का म्हणजे का ससा पकडून आणायचं आहे का? कुमारजी म्हणजे सुनते जरा थांब, अंतरा येतोय लगेच. पूछो गाय मोजे मोजे रे आज शुभ दिन है राजन मन में भयो नंद रंगीला पूछो गाय मोजे. कुसुंभ बर का, पलास, कुसुंबी. कुसुंबी रंगाला राजस्थान माळव्यामध्ये फार महत्त्व आहे. माळव्यावर सगळे संस्कार राजस्थानचे आहेत. दाल बाटी, दाल बाफले, वेशभूषा, सण, संजा, त्योहार. लोकगीतांवर कुमारजीची माळवी लोकगीतं म्हणून गातात ती मुळातली राजस्थानी आहेत, फक्त माळवी स्लँग त्याच्यात आलेलं आहे. कुसुंभ रंग छा कुसुम रंग छायो केसुडा म्हणजे टेसू म्हणजे पलाश वृक्ष. कुसुम रंग छायो टेसूला बन में जा रे तू लेता जो रे पूछो काय मोसे. ते म्हणजे तुला सुनीता माहीत नाही, होळीच्या दिवशी जो माणूस वनात जातो काहीतरी आणायला, तो पलाशाची पानं चढणार, कारण त्याच्यापासून रंग बनतो. तो तिकडे हावळा, बेहडा किंवा हिरडा अशा वनस्पती थोडाच आणणार आहे वनात जाऊन. तर अशा सुनीता लगेच. पण हे ह्याच्यात काव्यादृष्टी चूक आहे कुमार, ते तू काही म्हण. तू बनमे जातो क्या लेतात क्या लेकर के तुमको आना, याचा उल्लेख स्थायीत पाहिजे. कुमारजी म्हणाले बरं. तर अशा सुनीताबाई होत्या. आता त्या काळी जेव्हा ना धड चित्रपट, न धड नोकरी, न धड सिनेमा. कारण सिनेमात त्यांना इतके जब्बार पटेलांसारखे संत लोक भेटले की त्यांचं हृदय परिवर्तन झालं. त्यांनी वाटलं की आपल्याला झेपणार नाही, आपण ऐहिक माणूस पूर्णपणे. तेव्हा त्यांनी ते सोडून दिलं. आणि मग गाण्याची खुमखुमी फार, चाली लावण्याची खुमखुमी फार. तर त्यांनी आणि वसंतरावनी मिळून एक नक्कल बसवली होती, ज्याचा सुनीताबाईंना प्रचंड तिरस्कार होता. आणि आठवड्यातनं एकदा तरी ती नक्कल करायची. ती नक्कल म्हणजे अशी होती की माझ्यामध्ये ती पुलंनी घडवलेली होती. त्यांच्या मते तिथे लक्ष्मी क्रीडा मंदिरमध्ये किंवा त्या कात्र्या, गणू काका कात्रे येथे होते, त्यांच्या क्लासमध्ये गाणी व्हायची. म्हणजे कोणी येऊन तिथे गावं असं होतं. म्युझिक सर्कलचाच प्रोग्राम होता असं नाही. तो इट वॉज अ क्लब ऑफ सिंगर्स फॉर सिंगर्स. जसं मुंबईला ट्रिनिटी क्लब होता ना, तिथे गायकांनीच गायकांचं गाणं ऐकायचं. भास्करभाऊ बखल्यांनी सुरू केलं होतं. तसं त्या तो जो क्लब का जो काय होता तिथे समजा फैयाज खानचं गाणं आहे, तर हा एक जाणकार, बारकावे जाणणारा, इरसाल, खडूस आणि मिश्किल असं जे पंचरसायन पुण्यातच मला वाटतं सहजासहजी घडू शकतं, तसा तो श्रोता होता. असा उतार व्हायचा. आणि तो खासाहेब किंवा श्रोते जण यायच्या आधी तो स्टेजवर, अशी इंडियन बैठक असायची ना, तो स्टेजवर असा डावा हात ठेवून आणि उजव्या हातासाठी न अंगठी फिरवता, न काकडी कातरता तो सुपारी कातरत बसायचा असा. आणि अशी नजर आलेत का बुवा, आणि श्रोत्यांच्याकडे असा मिश्किल भाव. काय आता मजा येणार आहे, लोकांना वाटायचं गाण्यात त्याला काय मजा येणार आहे, अशा खुशीत बसलं. मग ते कोण दे रे संबरो दे. ही पुलंती मला वाटतं हे पात्र निर्माण केलेलं आहे. तो असा टोपी घातलेला म्हातारा माणूस होता. आणि मग फैयाज खानचं गाणं सुरू व्हायचं. आता ते आग्रा घराण्याचं गाणं, ते हे सगळी पुलं नक्कल करायची आहे. असा एक तो मेलोड्रामा फैयाजच्या गाण्यात असायचा. मग फैयाज सुरू करतात ही नोमतोम करून
अरे हा बलमय मोरी झांडा म्हणायचा सुपारी कात्रत कात्रत. बलमय मोरी झांडू कलैया. आता या स्थायीचा क्लायमॅक्स कुठे आहे? अरे हा कर कनला गिरी नारान चुरिया. तर हा अरे हा कर कनला गिरी पुढचं फय्याज का म्हणणार त्याच्या आधी वा, आणि सगळे लोक त्यालाच टाळी वाजवायची. मग पुढच्या महिन्यामध्ये मास्तर कृष्णरावचं गाणं आहे, अगदी फयाज खानच्या विपरीत व्हॉइस कल्चर, पण हा तरबेज होता. मध्यम कर रे. आणि तो बघायचा गाणं रंगतंय कधी, तेव्हाच तो आपल्या पोतडीतलं हे अस्त्र काढायचा दाद देण्याचं. तुम विदूर घर जावो, तुम विदूर घर जावो. मास्तर असे उंगली निर्देश करून वर्त सप्त किंवा ती दिशा दाखवायची स्वराची. तुम विदूर घर जावो, सबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगा रे. तुम विदूर घर जाओ. तर मास्तर सबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोगल वा वा वा. हा खालून. मग तिसऱ्या महफिलीत कोणाचं मनसुरांचं गाणं आहे. हां हे लगेच देव 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 दे किंवा रंग रो वा 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 वा. मग ते त्यांना काय म्हणायचं आहे? रंग रो बजावरो बंसी बजाय मन बजग लीनो रे वा जो गंध. आणि जे काही उपस्थित असायचे ते अगदी पुलंच्या अष्टपलित्वामुळे. पण सुनीताबाईंचा असा राग की तू दीड मिनिटात त्यांची नक्कल करतोस आणि लोकांना फसवतोस. तू कमीत कमी 10 मिनिटं ती तशी गायकी दाखवलीस तर तुला मी मानेन. अशी त्यांची एक प्रकारची सद्भावना होती. पण क्षणात रसभंग करण्याचं त्यांचं सामर्थ्य विलक्षण होतं बरं का. दुसरं तुम्हाला सांगतो, एकदा ह्या सुमारासमध्ये काहीतरी आणीबाणी 75च्या आसपासचा काळ असा काहीतरी होता. हां आणि तो एक मित्रवर्तुळ होतं ते रामराव देशमुख म्हणजे सिडींचे धाकटे बंधू, ज्यांनी कुमारजींना दुसऱ्या आजारपणातून वाचवलं. ते असे काहीतरी देवासला गेले आणि त्यांना पाहिलं की एकदा ते राज्य क्षमा त्यातून बरं झाल्यावर कुमारजींना पुन्हा जी उबळ होती ती सर्वसामान्य नव्हती. मग त्यांचे बंधू मोठे TB स्पेशलिस्ट होते, मधुमामा देशमुख, सिडींचे कनिष्ठ बंधू, ही सगळी मंडळी. मग ती पुन्हा त्यांना ट्रीटमेंट दिली. तर ते गुरु भट म्हणून होते, इंदोरलाही होते ते, रामूभैया दाते, अशा सगळ्या लोकांचा ग्रुप होता. आणि त्यांची दर 3 आठवड्यांनी कोणाकडे तरी प्रीतिभोजनाचा कार्यक्रम व्हायचा. हां त्याच्यापोती काही लोकांना अप्रिय अशा एका मद्याचा आस्वाद पण माफक प्रमाणात घ्यायला जायचा, ज्याला हिंदी में म्हणतात की समुचित सेवन, आकंठ प्राशन नाही. भारतीय मद्य का समुचित सेवन. आणि तिथे छान सगळे लोक येणार म्हणून माझ्या आईने मसाले भात केला होता. आता वाळकेश्वर रोड मलबार हिलच्या एरियामध्ये आता तिथे रेशन तांदूळाचं दुकानच नव्हतं.
म्हणजे गिरगावात खोताच्या वाडीपर्यंत जायला लागायचं. तर सुनीताबाई त्या दिवशी आणीबाणीचे दिवस आहेत आणि सभ्य गृहस्थांनी, ज्यांना बंगालीमध्ये हे म्हणतात भद्रलोक, अशा लोकांनी चैनीचं तांदूळ खाणं हे राष्ट्रविघातक कृत्य आहे म्हणून त्या सगळ्यांना पुरेल एवढा रेशनचा भात उकडून घेऊन आल्या होत्या. आता याच्यामुळे आमचा मसाले भात हुकला. मला तो मग अर्थात आम्ही सकाळी खाल्ला तो सुनीताबाई गेल्यावर. पण अशा सुनीताबाई होत्या, म्हणजे एक वेगळंच रसायन होतं. आणि त्यांनी जे जे काही तत्प्रसंगी कठोर असे वाटणारे निर्णय पुलंच्या बाबतीत घेतले असं लोकांना वाटलं, ते तसं चुकीचं होतं. त्यांनी पुल हा एक गुणसमुच्चय होता, त्याला एक फोकस तसं काम करायचं काम सुनीताबाईने केलं. माझ्या त्यांच्याबद्दलच्या आधाराच्या आड मी काही येत नाही, पण हे मोठ्यांच्या छोट्या गोष्टी. ह्याला पूर्वी अमृत मासिकामध्ये 1 रुपया आणि अंक मिळायचा, त्या लायकीच्याच असतील माझ्या या गोष्टी, की फार काय ते मुसावी म्हणजे मुद्रा राक्षसाचा विनोद, आणि उसंडू म्हणजे उपसंपादकाच्या डोलक्या. पण त्याच्यात असं लिहिलेलं होतं की ते अमृत मासिकातल्या द्यायच्या नाहीत, इतर मासिकातल्या द्यायच्या. तशा माझ्याकडे या बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी थोडीफार त्यांच्याशी कवितेची जवळीक साधायचा प्रयत्न केला. माझ्या मते मला कवितेची आवड होती आणि त्याला काही दुसऱ्या कोणाच्या मताची गरज नाही, कारण माझ्या घरी माझ्या वडिलांना खंत होती. तशी काही साहित्य त्यांचे प्रॉपर एज्युकेशन झालं नव्हतं. अत्यंत गरिबीतून त्यांनी बाटलीबाईंना संगीत शिकवायचे. ते त्यांचे अकाउंटन्सीचे गुरु, त्यांची शिकवणी होती. टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, हे पुढे फर्ममध्ये सिनियर पार्टनर झाले आणि बाटलीबाईला अमाप पैसा मिळाला डबल एंट्री बुक किपिंगमध्ये. ते अजूनही एशियात वापरलं जातं. आणि त्यांनी तंबोरीची जोडी विकत घेतली आणि बांद्र्याचं जे ताज आहे त्याच्या पुढे त्यांचा बंगला, आता होता का नाही माहीत नाही. त्याच्यामुळे ते शिक्षण प्रसारक मंडळी, एशियाटिक सोसायटी, गांधर्व महाविद्यालय अशा संस्थांची ऑडिट फुकट करून द्यायची वडील माझे. तर नाट्यनिकेतनचं ऑडिट. त्यामुळे सगळी गुणी लोकं घरी यायची आणि जे आपले मित्र आहेत त्यांची पुस्तकं आणायची. ते असं काय ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडले नाहीत. पण माझ्यावर बऱ्यापैकी साहित्यिक लोकं खूप यायचे. घरंदाज गायकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांना एक एक प्रकरण श्रीपू वाचून दाखायचे. तर श्रीपू असायचे, बाबा बोरकर असायचे, पाडगावकर, करंदीकर, वाला कुलकर्णी. पण मी कोणी साहित्यात दखल घेणार आहे असं करून मी 2-3 प्रयत्न केले, त्यांनी मला साप धुडकावून लावलं. मी म्हणजे गाणारा, मी गाण्यातल्या शंका मला विचारायच्या. मी त्यांना हवासा किंवा त्यांच्या बैठकीतल्या जितक्या सातत्याने तुम्ही त्यांच्या उतारात भेटला तसा काय मी नव्हतो. आम्ही भेटलो ते पुलंच्या करता आणि त्या तिथे असायच्या. तर एकच मला सुनीताबाईंची सांगीतिक सजेशन फार महत्त्वाची वाटते. 1967 साली अनिलांनी एकदा काय झालं, ते देवासला आले आणि त्यांना टायफॉईड झाला आणि त्यांची कंबर आणि हे असं माकाडाड्याच्या वरचा भाग फार दुखायचा. आणि तो 3 आठवडे मी असा दाबला आणि अशी त्यांची सेवा केली की आमची मैत्री अगदी हडापेरापर्यंत रुजली त्यांच्या. आणि त्यांनी मुकुलला एक कविता दिली, षडजदे. ती भानुताई आणि कुमारींचं पहिलं गाणं जे झालं नागपूरला, त्याच्यात भानुताईंनी जी साथ केली त्याच्यावरती होती. सगळी मला आठवत नाही. त्याला मुकुलनी चाल लावली होती आणि फार छान चाल लावली होती. गमरे नेद धनी रे ने सागा मी गाता तू दिलीस, मी गाता तू दिलीस, साथ अर्थ अंतरीची, मी गाता तू दिलीस, साथ अर्थ अंतरीची. शब्दांचे ऋण फिटता अर्थाच्या पलीकडची, मी गाता तू दिलीस. सगळी काय म्हणत नाही मी आता.
आणि मला अनिलांनी चाल दिली होती मध्यम घर. मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नाग मोडीची. आता मला असं म्हणता आलं असतं, मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नाग मोडीची. तसं मी म्हटलं नाही. ही दाट झाडीची नाग मोडीची एक बोर्ड आणि काढला तर एकमात्र मला ती सुनीताबाईकडून मिळालेली दाद. नंतर मग एकदा काय झालं, मी त्यांना म्हणालो, मी एकदा 2000 काहीतरी 5-6 साली माझं इकडचं सामान तिकडच्या फ्लॅटमध्ये असं शिफ्ट करायचं होतं मुंबईला. तर तो जो मूव्हर अँड पॅकरचा जो माणूस आला जब्बारभाई, तो पर्शियन होता, शिकलेला होता आणि तो ते काम करत होता. मग ते सगळं ते पॅकिंग करायचं हे करायचं. तर त्याच्यामध्ये एक पुलंच्या पुस्तकाचा गठ्ठा होता, त्याच्यात तुझं आहे तुझंपाशी होतं. आता पर्शियन म्हणून मी लगेच म्हणलं की हजारों साल रोती है नरगिस अपनी बेनुरी पर, बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. असा त्या नाटकात आणि एकंदरीत मराठी समाजात रुळलेला आणि नाटकात लावलेला अर्थ असा आहे की ते उपेक्षित असतं, फूल दुर्लक्षित असतं. मोठ्या मुश्किलीनी समाजात दीदावर म्हणजे ज्याला नजर आहे, मग ते मराठीतला डोळस हा शब्द किती बेसूर आहे, दीदावर वगैरे वगैरे असं ते निरूपण आहे. तर तो म्हणाले, ऐसा आप क्या कह रहे हैं, ये ऐसा कुछ नहीं है. तो MA ग्रॅज्युएट होता तो कुठल्या तरी पर्शियन युनिव्हर्सिटीचा. तो म्हणला की नर्गिसचं फूल म्हणजे बकुळीचं फूल नाही, ते ज्या प्रदेशात ते फूल फुलतं ते असं असतं, थोडं खोलगट आपला पंजा असतो ना, तशी त्याची अशी तिरकी आणि खोलगट ठेवण असते आणि त्याच्यावर पाणी ठरत नाही. आणि तरीही पावसाळ्याच्या एका विशिष्ट थेंब त्या विशिष्ट ठिकाणी पडला की तो प्रदेश डोळ्यासारखा दिसायला लागतो आणि तो डोळाच वाटतो लांबून, त्याच्यात एक चमक येते. म्हणून तो म्हणतो की बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा. तर हा सुनीताबाईंना अर्थ सांगितल्यावर कशाला मला त्रास देतो आहे असं त्यांनी चेहरा करून मला दूध करून लावलं. अर्थात तेव्हा तुझं भाषेला 20 वर्ष होऊन गेली होती, आता काही त्याची जरूर नसेल. पण ज्या एका औत्सुक्याकरता किंवा क्युरिओसिटीकरता म्हणजे दह्याचा ऑप्टिमम आनंद देणारा दही लागण्याचा बिंदू कुठला इथपर्यंत त्यांना क्युरिओसिटी होती, नाही का. भांडं धुतल्यावर ते उलटं टाकायचं व भांड्यावर पुन्हा ठेवायलाच उलटं टाकायचं, याची अनेक शास्त्रोक्त कारणं त्यांना माहीत होती. तर मी हे त्यांना सांगतोय की हे असा पण दिदावरचा अर्थ आहे, त्याने जो दूध करून लावला. बरं, एकदा मी त्यांना गमतीनं म्हणालो, तसा मी रिकामाच असायचं पुण्यामध्ये. एकतर काय आहे, पुण्यामध्ये रिकाम्या लोकांना विचारवंतही म्हणतात, रिकामटेकड्या लोकांना. हां, आणि त्यांच्यामध्ये एक ऊर्जा असते काहीतरी, ज्ञान, जाऊ दे शब्द सुचला होता पण जरा इथे उच्चारण्यासारखं आहे. ते म्हणतात थांबा काय 10 मिनटं. हां, बरं का. तर ते काय सांगत होतो मी. हो, हां, तर मी त्यानं म्हणलं की तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा. सगळी छान कविता आहे. शिंपीत पावसाळी सर्वत्र याले केरी वगैरे, यावा नाम पक्षी स्पर्शू मलाच यावा, तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, शेवटी येतं गंधार सापडावा. तर म्हटलं सुनीताबाई, माझ्या डोक्यावर असं एक चित्र आलं की त्या विस्तीर्ण पोकळीच्या एका कोपऱ्यात भाई पेटी घेऊन भांबावलेल्या चेहऱ्यांनी बसलेत. त्यांच्या जाड डोळ्यातून ती अस्वस्थता, भिंगाच्या चष्म्यातून ती अस्वस्थता दिसते की आता सुनीता जो गंधार म्हणून लावेल त्याला मॅचिंग षडच आपल्याला पेटीत सापडेल की नाही. कारण सांगीतिकदृष्ट्या ही ओळ अफलातून असली तरी चुकीची आहे. गंधार इज इन रिलेशन टू षडज. नुसताच गंधार कसा लागेल, नुसताच जो एक स्वर लागेल तो षडजच असला पाहिजे. तर त्यांनी माझ्याकडे आणि कटू आणि कुटील नजरेने पाहिलं आणि मला जवळजवळ हाकलण्याचंच बाकी ठेवलं. तिसरी गोष्ट म्हणजे मी त्यांना म्हणलं की समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते ग, ही अत्यंत आवडती कविता. तर त्यांना ती रुदण्याची चाल काही आवडायची नाही.
जसा भोळ्या कळ्यांनाही येतो आसवांचा वास, तसा त्यांना हृदयनाथाच्या चालींना वेस्टर्न हार्मनीचा वास यायचा. त्यांच्या मते गुणी बाळ असा जागसी का रे वाया. मी म्हटलं असं म्हटलं तर बाळासाहेबांचा, हृदयनाथ मंगेशकरांचा फारच अपमान झाला असता की इतका वाया का जागतोस, म्हणजे तू जी प्रतिभा साधन करतोस ते वेळ वाया घालवणं आहे असं त्यांना म्हटल्यासारखं होईल. हां तर काय तर मी म्हटलं की समईच्या शुभ्रकळ्या उमलवून लवते ग, काहीतरी ती मध्यवयीन बाई अशी लवलेली आहे. तर मी म्हटलं समईच्या शुभ्रकळ्या कशा. हळदणकरांचं चित्र पाहिलं तरी त्याच्यात ती समई पिवळी आहे, तो पदराचा प्रकाश पिवळा आहे, समई पिवळीच असते. बरं तेव्हा काय लेड लाईट्स कुडाळला निघालेले नसणार, आजकाल ते मिळतात ना पांढऱ्या समया. हां तर मी म्हटलं समईच्या सोनकळ्या म्हणा. आज यांनी सोनचाफा दिला त्याचं बी पिवळसर असतं. समईच्या सोनकळ्या उमलवून लवते ग, केसातच फुललेली जाई पायाशी पडते. बरं का, त्याचं डोळे भरून ऐकत होत्या. तर मला त्या काय म्हणे, अर्थात तेव्हा त्यांचा रेटिना इतका बळवला नव्हता की पिवळ्यातून निरखून पाहिलं की आतमध्ये जी प्रकाशाचा जो खरा स्रोत असतो तो पांढरा शुभ्रच असतो. आणि पांढऱ्याचा रंग हा वैराग्याशी किंवा विरक्ततेची किंवा पावित्र्याशी आहे. हां पण म्हटलं इतकं निरखून पाहणं आता यांना रेटिनानंतर सुद्धा काय बघणार आहे असं मला उगीचच खट्याळपणे वाटलं. अहो पण इफेक्ट पिवळाच आहे ना त्याचा. निळ्यामध्ये सुद्धा तुम्ही तसं फार निरखून पाहिलं तर ते पांढरं दिसेलच की, पण त्याच्याकरता निळ्या रंगाची व्युत्पत्ती नाही आहे. आता पुढची ओळ आहे, थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये. म्हणजे सकाळचं वर्णन आहे असं मला माझ्या अल्पमतीला वाटतं. तर थोडी म्हणजे काय जास्त लावायला पाहिजे होती का. तर त्याच्यापेक्षा मी म्हटलं डोई फुले माळू नये, कमी काय जास्त सोडून द्या. त्यांनी असं केलं काहीतरी अशा अर्थाचं. हां आणि पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गये, ही एक अशी ओळ आहे की मला गलबलून येतं. पण म्हणलं पदराच्या म्हणजे सकाळ झालेली आहे त्यामुळे ते ऊन तीव्र दहका चटका देणारं नाही आहे. मग पदराच्या किनारीला शिवू शिवू कोण गये, ही ते संबंध 12 कडव्यांच्या कवितेला जास्त पोषक दिसतं असं वाटतं. पण त्यांनी हां झालं तुझं एवढंच विचारलं मला. ह्याच कवितेतली एक ओळ ऐकून आणि एक कथा सांगून मी संपवतो. 1-3 मिनटं लागतील मला. मूळ ओळ आहे, हासशील हास मला, मला हासूही सोसेना, अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दोणा. तर मी चंद्राचं काढून टाकतो. मी असं म्हणतो, भाईंना उद्देशून त्या म्हणतात, हसवतोस हसवशील हासेन मी, मला हासूही सोसेना, अश्रू झाला आहे खोल. अश्रू मात्र झाला आहे खोल. आणि गालिबचा शेर आहे, आहा जो कतरा आखो से न निकला सो तुफा निकला, तेच आहे मनोहर तरी. त्यांना जी एकटेपणाची आणि एक खरा मित्र पाहिजे, प्रेम त्याग शारीरिक आकर्षण असं नाही, एकमेकांच्या गरजेकरता नाही, पण एकमेकांच्या मानसिक स्थिती एक शेअर करणारा, जिसे हिंदी में साझा करना कहते हैं, असा एक निखळ मित्र हवा होता. हा त्यांना हवा होता, पण त्या मित्रावर पण त्यांनी असंच असलं पाहिजे ही सक्ती या का लादायच्या हे मला कधीच कळलं नाही. असा त्यांचा जेनशी जशी त्यांची एक जवळीक होती, त्याला प्लॅटॉनिकही म्हणता येत नाही, ती अगदी फारच एक अशी ड्राय आणि डिमांडिंग अशी ती मित्राकडून त्यांची अपेक्षा आहे. तसे एक मीर असगर अली म्हणून होते, स्वातंत्र्य सैनिक होते. ते वसईला त्यांचं हे होतं. एकदा बमपुरंदर तिकडे गेले होते आणि कोण तो प्रसिद्ध शिवकालीन, त्याची कबर तिथे होती, अफजल खानाची का कोणाची तरी. ते भैयानं विचारलं की कुठे आहे ती. तर तो म्हणाला आमच्या अंगणातच आहे, ही इथेच आहे. अशी एक ती आठवण वाटतं. ते यायचे आमच्याकडे, त्यांच्याकडून त्या उर्दूही शिकल्या होत्या. आणि आता असा जो मित्र होऊ बघतोय त्याला भैया का म्हणावं. आता मला माझ्या शाळे कॉलेजातल्या कोणी मैत्रिणी भैया म्हणायला नाही. त्यामुळे अजित शहा जर आले असतील तर आपल्या घटनेमध्ये जे बंधुत्व आहे त्याला मी पारखा झालो. कारण कोणीही बहीण बंधू म्हणेच ना, भैया म्हणेच ना, तर ते असो. शेवटची एक क्षण सांगतो सुनीताबाईंच्या याच्यातला, की त्यांच्या आजारपणात बऱ्याच वेळा अरुणाताई असायच्या, कधी नसायच्या, मी असं जायचो तेव्हा, शांताबाई शेळके असायच्या, लोहोकरे.
आणि मला वाटतं रामभाऊ कलोडकरच मला म्हणाले की सुनीताबाईंनी त्यांना सांगितलं की भाईचा 5 ते 6.5 वेळ त्यातल्या त्यात तो टवटवीत असतो आणि त्याला काहीतरी तुझ्या आर्काईव्हमधलं गाणं ऐकव त्याच्या आवडत्या गायकांचं किंवा हे, मग त्याचा वेळ चांगला जाईल. म्हणून त्या काळी माझं रेवॉक्स मशीन घेऊन काही स्पूल्स घेऊन मी जायचो. सुनीताबाई असायचे ते विणकाम करत असायच्या किंवा कामसू फार होत्या. कधी डायरीची पानंच नीट लाव, कधी घोळूची भाजी निवड किंवा भाजीला शेपूची भाजी आवडते म्हणून ते करत बस, अशा त्या कामात काम करून असायच्या. आणि माझे काही असे मित्र आहेत त्यांना कादंबरी वाचता वाचता गाणं जास्त ऐकू बारकाव्यानी येतं, नुसतं गाणं केलं बसू शकत नाहीत ते. तर मला लक्षात आलं की त्यांना आमिर खान असं स्वरप्रधान गाणं त्यांना आवडायचं नाही, कारण गाण्याला एक गुंतून राहावं लागतं. मग अशी मी म्हणालो त्या स्वरांना आपल्याभोवती रुंजी घालू द्यावं लागतं, त्या स्वरांची आपल्या मनाची तंबोरी जुळवावी लागतात, तेवढा निवांतपणा पाहिजे. तो त्यांचा स्वभाव नव्हता. तर त्यांना त्या दिवशी झिंझोटीचा विषय निघाला होता. दरे पंचम वजा पद जरे गम गे धनी बदला प्रेम गला प्रेम बरम बग सारे मग निज बदला देव. हे जयपूर रंगाचं त्यांना ठीक वाटायचं, पण ते म्हणायचे की मनसुरांसारखं हे फार संत चाललंय. अल्लारखा मला एकदा सांगत होते, म्हणे हा मला गाऊच दे ना, मी एवढा अल्लारखा बसलो तबलजीवर सारख्याचं चालूच. हो म्हणे उन्हाळ्याचे दिवस होते, हातरुमात शोधायला डावीकडे वाढला तर मी हाताने असं तोंडावर बोट ठेवलं आणि इथून तबला वाजवून घेतला मंजुरांच्या बरोबर. हां, तर असं गाणं त्यांना आवडायचं. पण पिया बिन तो झिंजोटी आहे, पिया बिन नाही आवत पिया बिन पिया बिन पिया नाही पिया बिन नाही पिया बिन नाही. त्यांना वाटायचं तेच चाललंय, पण नाही, चौबाजूकडून ते सुराला बघणं आहे, सुराची आस रुंजी हे त्यांना नव्हतं. मग त्या सेशनमध्ये सवरी हात बोटाने ताल दे, सवरियाने मेरो मन सखी हरलीनो सवरी ताल द्या ना, मेरो मन सखी हर लीनो फा सवरी याने मेरो मन सखी हरलीनो सवरी याने. सुंदर सुरत अति रंग बरी जिद जोरी सुधा बुध बिसर गई मोरी सारी मेरो मन सखी हर लीनो सवरियाने. सोत जागत नित लागर दयाव कहा करूं सूद बूझ आज लाज काज की तरफ तजिया देखे देखे रेम भई वाके चरणन की चेरी मेरो मन सखी हर लीनो सवरियाने. किंवा खंबावती, ह्याच्यामध्ये एकाच वेळी संताप आणि असहाय्यता. लाज शरम तो नाही यावे, लाज शरम तो
आवे लाज शरम तो नाय आदनी लज आज फोरी मोरी जल की गगरिया निठुर निठार ठाठोरी करत नित नित लाज शरम तो कोणा. ही गाणी त्यांना फार आवडली आणि काय ताल फार बरोबर द्यायचे नाही थांबव, पण असं त्या अशा डुलत होत्या. तर मी त्या जरा आत गेल्या तर मी भाईंना म्हणलो की भाई यानं हे आग्रा घराण्याचं गाणं जर आवडलेलं दिसते जास्त. तर भाई त्यांच्या हाफ पॅन्टमध्ये आणि ते घोगऱ्या होतात मला म्हणले मोजता येत आहे ना. अशी एक सुनीताबाईंची आठवण होती. मग एक दिवस त्यांना मी बालगंधर्वांची नवी जुनी गाणी रेकॉर्डवर ऐकत होतो. या काळ्या सोफ्यावर बसून चॅपलिनचा फोटो आहे ना तिकडं, आणि तिकडे शांताबाई शेळके, सुनीताबाई आणि कोणीतरी क्षण हा शब्द चालवत होत्या. कुठल्या कुठल्या कवितेत आल्या आहे तर क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षावा पडो मरणाचा, किंवा आता जगायचे माझे किती क्षण राहिले. तर सुनीताबाई म्हणल्या असे गगनभेदी भटांचे क्षण नकोत आपल्याला. मग क्षण आला भाग्याचा वगैरे असं चाललं होतं. आणि इथे बालगंधर्वांचं गाणं ते ऐकून झाल्यावर पुलंचं आणि माझं असं बोलणं चाललं होतं. म्हणजे माझी श्रवण भक्ती ते बोलत होते की त्यांच्या गाण्याचा कोणावर परिणाम झाला, तर माणिक वर्मावर झाला, छोटा गंधर्वावर झाला आणि कोणाचा झाला. आणि तिथे क्षण हा शब्द चालला होता. तर भाई म्हणले काय चाललं आहे, म्हटलं क्षण शब्दावर चाललं आहे. तर भाईंनी एकदम मला विचारलं तुला कृष्णराव सोंडकर आठवतात का. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण अशी होती, या दोमाने सदना कार्य ना. तर भाई म्हणले कृष्णराव सोंडकर आठवतात का. ते म्हणलं हो. तर ते म्हणाले शिंकेपूर्वीचा क्षण. सुनीताबाई ओरडल्या अरे भाई पण त्यांना ॲक्यूट सॅनिटायसिस होता. नमस्कार. असं हे सत्र आणि खूप छान संमेलनाची सुरुवात झाली. जेव्हा पंडितजींना भेटायला आम्ही घरी गेलो तेव्हा काय झालं की आमच्या मनात थोडी धाकधूक होती. वैयक्तिक आम्ही कधी त्यांना भेटलो नव्हतो, ऐकलं होतं. पण घरी गेलो तेव्हा अर्थातच घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांचं घर खूप आवडलं. आणि त्यांना मी तसं म्हटलं की खूप छान वास्तू आहे, म्हणजे घरपेक्षा ती वास्तू खूप भावली. पंडितजींनी स्वतः सगळं घर स्वयंपाकघरापासून सगळं आम्हाला दाखवलं. आणि ते सगळं दाखवत असतानाच त्यांनी आम्हाला त्यांच्या संगीत साधनेच्या खोलीत नेलं. बसा म्हणाले. ती धाकधूक थोडीशी होतीच, पण त्यांनी बसा म्हटल्यावर आम्ही त्यांच्या म्हणजे काय शिरसावंद्य आज्ञा मानून बसलो. त्यांनी पेटी सुरू केली, तंबोरा सुरू झाला. पुढचा 1.5 तास ते आणि आम्ही दोघं, म्हणजे मला असं वाटलं की संमेलनाची सुरुवात झाली. आणि त्याची छोटीशी प्रचिती तुम्हाला आत्ता, छोटीशी म्हणेन कारण खूप कमी वेळ देता आला आम्हाला, पण खूप मनापासून धन्यवाद. म्हणजे इतकं सुनीताबाईंचं तुम्ही छान विश्लेषण केलं आणि मुख्य गाण्याच्या भावनेतून हे सगळं झालं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.